सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। नेस्को गोरेगाव इथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 15 विविध सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। अनेक कंपन्यांसोबत सागरी इकोसिस्टीम विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की सुमारे 56,000 कोटी रुपयांचे हे करार आहेत। यामुळे महाराष्ट्राला सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात मदत होईल। बंदर, वाहतूक, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रातील सुविधा जागतिक दर्जाच्या बनतील। प्राकृतिक कृषी संमेलन 2025 राजभवन इथे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत पार पडलं। शेती नफ्याची करण्याकरता उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणं आवश्यक असून त्यासाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। 2014 पासून राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आलं असून 25 लाख हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नैसर्गिक शेती ही शाश्वत विकासाची दिशा असून गोधन संवर्धन आणि शेतीचा समन्वय पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। उत्पादन खर्च आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल, उत्पादकता कशी वाढवता येईल, म्हणजे एकीकडे खर्च कमी होईल आणि उत्पादकता वाढल्यामुळे जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने ठरवलेले भाव आहेत त्या भावातही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळेल। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाज्योतीच्या प्रशासकीय इमारत आणि प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान अपंग लाभार्थ्यांना ई-रिक्षा वाटप करून सरकारच्या सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या बांधिलकीचा संदेश देण्यात आला। राज्य सरकार दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याकरता विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे। महाज्योती संस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मुंबई क्लायमेट वीक ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। विकसनशील देशांमधील वातावरणीय बदल, अन्न आणि ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। यात आत्तापर्यंत 8,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना होतोय। आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ही मदत पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलंय। आळंदी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। शिंदे यांनी इंद्रायणी नदी शुद्धीकरण हे श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचं कार्य असल्याचं यावेळी म्हटलंय। शासन वारकऱ्यांच्या हितासाठी वारीसाठी अनुदान, वारकरी विमा आणि वारकरी भवन उभारणीसारखे निर्णय राबवत असल्याची माहिती शिंदेने दिली। भक्तनिवास बांधकामासाठी 25 कोटी, महाद्वार घाट सुशोभीकरणासाठी 5 कोटी निधी मंजूर करण्यात आला। पद्मश्री लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचं अनावरण वाई तालुक्यातील पसरणी इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले। लोकशाहीर कृष्णराव साबळे यांनी स्वातंत्र्य चळवळ तसंच गोवा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळींमध्ये पोवाड्यांद्वारे जनजागृती केली होती। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं स्मारक उभारलं जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे। माथेरान इथल्या पर्यटन विषयक पायाभूत सुविधांची कामं स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत। सर्वोच्च न्यायालयाने माथेरान इथे ई-रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिलेत आणि त्यानुसार माथेरान इथे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून ई-रिक्षा सुरू करण्यासाठीची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या। सह्याद्री अतिगृह इथे माथेरान इथल्या पर्यटन विषयक पायाभूत सुविधा आणि माथेरानमधील स्थानिक समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते।